काही गोष्टी अशा असतात ना, त्या खऱ्या जर होत्या की नाही ते बघावं लागतं, मगच शेअर करावं लागतं. नवीन वर्षाची नवीन सुरुवात झालेली होती. बाजार ना आता सातारामध्ये नाही आमचा, आता माळेवाडी, डुकरेवाडीला भरणार होता म्हणून मग मी म्हटलं, अगोदर किती बाजार भरते ते बघू, मग तुमच्याबरोबर शेअर करते. आज मी भाजीपाल्याच्या बाजारला आलते. मी आणि सिद्धू घरी आल्यानंतर ना पहिला कढीपत्ता आणायला गेलते. आता आमच्या कढीपत्त्याचं झाड तर तुटलं, मग चुलत सासूबाईची तर कढीपत्ता घेऊन गेले आणि घरी गेले. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. इथं ना डाळ आणि ते करायचं होतं म्हणून डाळ शिजायला टाकली आणि ना लगेच इथं देवांशला मस्तपैकी खेळत होता आणि ना त्याला बघितलं तरी लगेच हसू येतं. त्याच्यासंग कोणी बोललं तर लगेच हसतो. त्याचं रडायचं काहीच नसतं आणि इथं आहे ना कल्पनाताई ते पण आले होते तोपर्यंत आणि माझा इथं स्वयंपाक चालू होता बाहेर. मग मी ना वांग्या बटाट्याची भाजी बनवली आणि ना कल्पनाताई ते घरात गेले. घरात गेल्यानंतर ना त्यांनी थोडं घरामध्ये बसले. सिद्धू बघा कशा पद्धतीने देवांशला धरतोय, त्याला एक आनंदच वाटतो आणि ना इथं आहे ना अक्काचं पुन्हा बाहेर ना पुड्या तळायचं काम चालू होतं. सिद्धू आणि आरानव दोघंजणं बसलेले होते. मज्जा बघा चुलीवरची. मुलांना पहिल्या काळातला खरंच एक आनंदच वाटतो बघायला आणि ना त्याला गरम-गरम पुड्या पण खायच्या होत्या. मग त्याला गरम-गरम पुड्या दिल्या. मी भाजी आणून दिली नंतर. मग त्यांनी ना भाजी आणि पुड्या ते खाऊन घेतलं. त्यांनी डाळ-भात ते काहीच खाल्लं नाही. डाळ बनवली होती, वांगा बटाट्याची भाजी बनवली, भात बनवला आणि लगेच भजे तळायला लागले होते. गरम-गरम कांदा भजी बनवणार होते. भजी बनवल्यानंतर ना टाटा करायला सुरुवात केली. म्हणलं तर कल्पना त्यांना जायचं उशीर व्हायला नको म्हणून. तसे तर जवळच राहते आनापवाडीला, पण मग तरी पण म्हटलं नको उशीर व्हायला अंधाराचं, म्हणून पटकन ना ताटं करून दिले. माणसांना सगळ्यांना जेवायला दिलं. मुलं तर मुलांचे जेवण झाले, ते बसले ते सोफ्यावर आणि त्यांची जेवण झाल्यानंतर ना भांडे गोळा केले. नंतर मग आम्ही तिघींना ताटं केले. आम्ही तिघींनी निवांत गप्पा मारीत जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर कल्पनाताईला ना जायचं होतं घरी आणि अर्णव आणि अथर्व घरी थांबणार होती. त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं म्हणून ना शुद्ध चालू होतं, मम्मा हळदी कुंकू देणार कधी, मम्मा हळदी कुंकू कधी देणार आहे आत्याला, म्हणून मग मी ना पटकन कल्पनाताईला हळदी कुंकू दिलं, पाया पडले आणि त्यांच्या घरी ते निघून गेले. अर्णव आणि त्यांचं खेळायचं काम चालू होतं. असा होता आजचा दिवस. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.